शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते, देशभरातील राजकारण लक्षात घेता लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकमेकांच्या जवळ येतील, त्यातील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले होते. आपल्या पक्षाचं हित ओळखून काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा पर्याय स्वीकारतील असंही शरद पवार म्हणाले होते. त्यावरच जळगाव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, उमेदवार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्ष चालविणे यापुढे कठीण असल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत. लोकसभेनंतर अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. त्यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असेही फडणवीस म्हणाले. येत्या काळात देशभरातील छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल, असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. पक्ष चालविणे हे आता शक्य नसल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहुली त्यांना लागली आहे. त्यामुळे 4 जून नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं किंवा पक्ष सोडून पक्षांमध्ये युती करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला तर नवीन नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जरी खोचकट टीका केली असली तरी शरद पवारांचे मत विचार करण्यासारखे आहे. कारण शरद पवारांचा महाराष्ट्रात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष आहे. ते म्हणतात, ज्या पद्धतीने जर इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत असतील तर महाराष्ट्रातला शरदचंद्र पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच विचारात आहे का, हाही प्रश्न पडणं साहजिक आहे. पण असो, महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या आणि देशभरातल्या इतर घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.